नंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। यावेळेला एक मोठी बातमी आहे ती बघूयात। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पहिला जामीन मंजूर झाला। आरोपी सिद्धार्थ सोनावणेला केज कोर्टाने जामीन मंजूर केलाय। 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती सोनावणेला जामीन मंजूर झाला। सिद्धार्थ सोनावणे विरोधात पुरावे नसल्यामुळे सीआयडीने आरोपपत्र दाखल केलेलं नाही आणि सीआयडीने आरोपपत्रातून सिद्धार्थ सोनावणेला वगळल्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत। सुरेश, या प्रकरणातला पहिला जामीन सिद्धार्थ सोनावणेला, काय माहिती? मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सिद्धार्थ सोनवणे याच्या विरोधात ज्या पद्धतीने दोषारोप सुरुवातीला जे आरोप करण्यात आले होते की त्यांनी टीप दिलेली होती। संतोष देशमुख हे केजवरून निघाल्यानंतर कुठपर्यंत आले होते या संदर्भातली सगळी माहिती आरोपींना दिलेली होती। मात्र ज्यावेळेस दोषारोपपत्र 1,500 पानाचं दाखल झालं त्यामध्ये सिद्धार्थ सोनवणेला वगळण्यात आलं होतं, दोषारोपपत्रामधून वगळण्यात आलं होतं आणि सीआयडीनं केज न्यायालयाकडे अर्ज देखील केला होता की याच्या विरोधात कुठलाही सबळ पुरावा आढळून आलेला नाही, त्यामुळे या गुन्ह्यातून त्याला बाजूला काढावं अशा पद्धतीचं पत्र देण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर केज न्यायालयाने मात्र जामीनवरती सुटका केलेली, विशेष म्हणजे 25,000च्या जात मुचक्यावरती ही सुटका करण्यात आली। ज्यावेळेस तपासासाठी कुठला बोलवायची गरज लागेल त्यावेळेस तपासाला सहकार्य करण्याचा देखील त्यामध्ये अट ठेवण्यात आली। त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जे 9 आरोपी होते त्यापैकी जो सिद्धार्थ सोनवणे आहे, सिद्धार्थ सोनवणे याला पहिला जामीन मिळालेला आहे। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे 1,500 पानाचं जे काही दोषारोपपत्र आहे यामध्ये वेगवेगळे धक्कादायक खुलासे देखील आले। यामध्ये वाल्मिक कराड हे 1 नंबरचे आरोपी आहेत, त्यांनी कशा पद्धतीने कट रचला या सगळ्या गोष्टी समोर येत असताना दुसरी देखील महत्त्वाची गोष्ट समोर आली की यामध्ये सिद्धार्थ सोनवणे याच्या विरोधात कुठलाही पुरावा आढळून आलेला नाही, त्यामुळेच केज न्यायालयाने त्याची जामीनवरती सुटका केली। बरं, सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।